मी आपल्याला सांगू इच्छिते की प्रसार माध्यमावरती आणि सोशल मीडियावरती मी पाहिलं की एका 70 वर्षीय आजींना चमटपती म्हणून केळगावमध्ये तालुका निलंगा जिल्हा लातूर या ठिकाणी काम करतात आणि आज नाही गेली 70 वर्ष त्या ठिकाणी त्या आहेत। आणि अशा पद्धतीने एका वृद्ध महिलेला जर गावगुंड येऊन मारहाण करत असतील, धमकावत असतील का, तर त्या महिलेनी या आजीनी एका महिलेची लज्जा वाचवण्यासाठी तिला कुणी गावगुंड परेशान करत होते, तिच्या पिछा करत होते तिने त्यांच्यापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी या मठपती आजींच्या मंदिरामध्ये आसरा घेतला म्हणून यांना मारलं, ते पण कुत्र्यासारखं मारलं, अगदी वळ उमटलेले आहेत। माझं असं मत आहे शाहू फुले आंबेडकर अहिल्यादेवींच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जर हल्ले होत असतील तर सामान्य लोकांनी जगायचं कसं? एकीकडे तुम्ही महाराष्ट्राच्या मोठ्या मोठ्या लोकांना Y+ सुरक्षा देता, दीड दमडीचं काम नाही त्यांचं, महिला आयोगाच्या अध्यक्षांचंच घ्या, काही काम नाही तरी त्यांना Y+। आणि हे जे गरीब लोक आहे, जे सेवा करतायत, जे त्यांचं रोजीरोटीचं काम करतायत किंवा ते त्यांच्या भक्तिभावाने जातायत, तर तुम्ही त्यांना मारहाण करता, याचा कॉग्निझन्स कोणी घेत नाही। महाराष्ट्रात चाललंय काय? आणि न्याय मागण्यासाठी म्हणून आमच्या धनगर समाजाचीच नाही, आमच्या अहिल्यादेवांचा वसा आणि वारसा आहे की सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन काम करा। कुठल्याही धर्माची जातीची महिला असती तरी मी आलेच असते आणि तिच्यासाठी उभीच राहिले असते, परंतु एका आजीला अशा पद्धतीने मारहाण करून ते गावगुंड जर गावभर फिरत असतील, माझं काहीच होत नाही, तर हे शेमफुल फॉर द डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंटचं शेमफुल आहे। त्यांच्यासाठी ही खरं तर लज्जास्पद गोष्ट आहे की आपल्याकडनं व्यवस्थित कार्यवाही होत नाही म्हणून ते गावगुंड फोफावलेले आहेत। त्यांचा लगाम, त्यांचा कासरा आवळला पाहिजे हे सांगण्यासाठी आज मी इथं आलेले आहे। आणि हे जर होत नसेल तर याही पेक्षा मोठा मोर्चा आम्ही लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर घेऊन जाऊ आणि आमचं न्याय मागणी करू हे सांगण्यासाठी इथं आलेले आहे। मी मठात होतो आश्रममध्ये आल्यानंतर त्याने दारू पिऊन येवलता, ही बाईला मागे लागलं, मी रोडला थांबलो, गेटला थांबल्यानंतर त्यानं मला घाणघाण शिवा दिला, घाणघाण शिवाला तुला खलास करतो म्हणला। ते पत्रकार कोण आहे त्याला पाय पाड, काहीच नाही, मी शेतावून येत होते, त्यांना गाडी अडवलं, पूर्ण बसा गाडीवर म्हणून, शिक्षक आहे सध्या गाडीवर बस म्हणलं, मी बसले नाही त्याच्या गाडीवर, का बरं बसत नाही म्हणून शिवीगाळ केला, तरी मी त्याला काहीच म्हणाय नाही, पुढे आले, अजून पुढे अडवला, 2-3 जागी अडवला, मग पुन्हा मी मठापाशी आल्यावर मठात गेली। मग मला म्हणले सर तिला बाहेर काढ नाहीतर तुला खलास घेतो, तुला मारून टाकतो, तुझे बच्चे ना कच्चे, कोण आहे तुझ्या मागे, कोण विचारणार तुला, मी सुपारीतून खलास करणार, लक्षात ठेव हे गोष्टीची, उद्या इथून उठितो, हे बाईला बाहेर काढ, मी काढत नाही म्हणजे कसं राहतेस म्हणा, धरला नळला, मग मार देवला, लाता घातला, मारला, हात पिळला, दवाखान्यात गेलो, सुजला हात, तोंड सगळं सुजला, दवाखान्यात होतो। ते मला ते त्यांच्याकडून मला सत्कार पाहिजे, मला आनंद रूपानं पाहिजे, लईच सहन करायला सर, मी 4-5 वर्ष झालं सहन करायला, मला ठाण्यातच जाऊन दिले लोकांनी, गावातल्या लोकांनी, तू एकटेच तुला खलास करतेला उगा बेस्थान म्हणाले, मला तुझे काय बच्चे आहेत का कच्चे आहेत म्हणाले, मला एवढा त्रास दिला त्याने, ना सांगा ते त्रास दिला, आता तुमच्या समोर का बोलू सर, सांगा, घालून बुक्की घातले, मला इच्छा आहे की आज जी माझ्यावर वेळ आली ती उद्या पुन्हा माय बहिणीवर येऊन एवढीच इच्छा आहे। केळगाव तालुका निलंगा जिल्हा लातूर या ठिकाणी अतिशय भयंकर महिलांना काळिंबा फासणारी घटना घडलेली आहे। त्या गावामधील रेखा काळीताई या ठिकाणी आहेत, यांनी शेतातून घरी जात असताना तेथील गावगुंडांनी त्यांना रस्त्यात अडवून चल गाडीवर बस, तुला मी नाहीतर उचलून नेईल असे म्हणून 2दा-3दा अडवले। त्यांनी घाबरून तिथंच गावाकडे जात असताना रस्त्यात एक महादेवाचं मंदिर आहे, त्या ठिकाणी मंदिरामध्ये त्यांनी मदतीसाठी धावल्या आणि या जे आहेत ते मंदिराच्या त्या ठिकाणी मठपती आहेत, गेली 40 वर्ष झालं त्या महादेवाची सेवा करतात त्या ठिकाणी, आणि यांचे भक्त महाराष्ट्र राज्य, कर्नाटक, आंध्रात आहेत। तर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागे तो आरोपी पळत आला आणि यांना तू का आधार दिलास या महिलेला म्हणून लाथाबुक्की आणि प्रचंड बेदम मारहाण केली। त्यांची आता इथं ओनं देखील आहेत, पायावर पाय देऊन वगैरे, आणि तुला जिवंत मारून टाकतो, तू हा मठ सोडून जा, नाहीतर तुला आम्ही इथं ठेवत नाही, खलास करतो वगैरे अशा पद्धतीची भाषा करून बेदम मारहाण केली आणि तो तिथून निघून गेला। आणि त्या ठिकाणी यांना सांगितलं की माझ्याकडे पैसे आहेत, मी पैशाजवळ काही करू शकतो, तू हा मठ सोडून जा। आणि असा प्रकार याच्यापूर्वी अनेक वेळेला घडलेला आहे, परंतु भीतीपोटी दहशतीपोटी यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली नाही। आणि जो आरोपी आहे त्याचं बॅकग्राऊंड जर तपासलं तर आपण त्याच्या वडिलांनी गावामध्ये 2 खून केलेले आहेत आणि काळ्या पाण्याची शिक्षा, जन्मठेप
भोगून तो त्या ठिकाणी त्याचे वडील आलेले आहेत. असे एकंदरीत म्हणजे त्या ठिकाणी 8-9 लोक काळ्या पाण्यात त्यांना शिक्षा भोगलेली आणि त्यांची अशा पद्धतीची बॅकग्राऊंड असल्यामुळे त्यांची दहशत आहे गावामध्ये. त्यांच्याविषयी कुणी त्या ठिकाणी बोलायला तयार नाही, कुणी कंप्लेंट द्यायला तयार नाही. अशी परिस्थिती असताना या ठिकाणी आम्ही संबंधित पोलीस डिपार्टमेंट, गृह खाते यांच्याकडून त्यांनी ताबडतोब या जे कोणी आरोपी त्यांना पकडावं, त्यांच्यावर अतिशय कडक कार्यवाही करावी आणि जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये असा त्या ठिकाणी प्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा धनगर समाज व सकल हिंदू समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर या ठिकाणी आंदोलन छेडण्यात येईल. धन्यवाद.